संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नीरा स्नान करून आळंदीकडे मार्गस्थ झालेली आहे, परंतु रथामागच्या ज्या दिंड्या होत्या त्या काही काळ याच ठिकाणी थांबून होत्या, त्या पुढे मार्गस्थ झालेल्या आहेत. काय नेमकी तुमची भूमिका आहे? आता आमचं जे नियमाचं भजन जे राहिलेलं आहे ते भजन आम्हाला पूर्ण करावं लागतं. ते आमचं नियमाचं भजन आम्ही पूर्ण करून आम्ही या ठिकाणी जेवणासाठी विसावणार आहोत. बर, आता मला सांगा, तुमची मागणी प्रमुख होती की मागं पालखी यावी किंवा पादुका याव्यात, आम्हाला दर्शन द्यावं, पण तुमची मागणी मान्य झाली नाही. तुम्ही आता रथाच्या पाठीमागं चालत आहात, पण खूप पाठीमागं आहात, अंतर पडलेलं. बरं, तर आम्ही संध्याकाळी ज्या वेळेस आरती होती मुक्कामाच्या त्या ठिकाणी आम्ही आमचा निषेध टाळ वाजून उतरणार आहोत. त्याचं उत्तर त्यांना ते द्यावं लागेल. साधारणतः किती दिंड्या आहेत ज्या रथा पाठीमागं चालतात आणि ज्यांना आज पादुकांचं दर्शन झालं नाही? 400 450 दिंडे, 350 दिंडे. 350. पण ही परंपरा आहे की दरवेळेस नैरा स्नान झाल्यानंतर ते पाठीमागं पादुका दर्शनासाठी येतात. त्या पाठीमागे येतात दर्शनासाठी. हो हो. मग यावर्षी का नाही आले? काय कारण सांगितलं गेलं? ते त्यांनी का आणलेलं ते कारण त्यांचं त्यांना माहिती. कारण आमच्याकडे पूर्वीचे हिडो तसे आमच्याकडे पूर्वीचे हिडो आहेत पाठीमागे दर्शनाला पादुका. तुमचं जे म्हणणं आहे जे या ठिकाणी समाज आरती होते त्या ठिकाणी मांडणार? हो, त्या ठिकाणी आम्ही संध्याकाळी मांडणार. तर हे होते वारकरी ज्यांची परंपरा मोडीत काढू नये अशी त्यांची मागणी आहे. खरं तर पावलींचा रथ बराच पुढे गेलेला आहे, परंतु पावलींचा रथ पुढे गेला असला तरी अंतर ठेवून जे आहेत ते वारकरी पुढे चाललेले आहेत आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे ते संध्याकाळच्या आरतीला टाकणार आहेत आणि त्यावेळेस नेमकं काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, धीरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.